हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदां सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. नामानिष्ठदास प्रभूजी ज्यांनी हाच उपक्रम सुरू केला त्यांना प्रणाम करूया. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या ग्रुपला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. माताजी हा वाचा एकदा हे सगळं. मिनल माताजी. हा वाचते. आपण परवा एकदा वाचला तर आज परत वाचूया आपण. हो हो हरे वाचा. कृष्ण. त्रैविद्या मां सोमपा पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. हरे कृष्ण. हा तर ओके, आपण हा अध्याय पाहिला आणि आपलं मी तुम्हाला काल ना अध्याय म्हणजे हा श्लोक बघितल्यावर थोडस ह्याच्याविषयी सांगितलं होतं बघा, की भगवंतांचं देवी देवतांच्या पूजांविषयी नक्की काय म्हणणं आहे. दोन गोष्टी सांगितल्या होत्या, की तुम्ही त्या दोन्ही व्ह्यूजनी लक्षात ठेवा, की आपण भक्तीमध्ये आलो म्हणून कुणाचा अपमान करत सुटू नये. सर्वांचा आदर करायला हवा. आणि लहान मुलासारखं जेव्हा काय हवं असेल तेव्हा आपल्या आईबाबांकडे जातात ते मागायला. तसं तुम्हाला जे काय हवं असेल, काय गरज पडली, काय बोलायचंय तर तुम्ही कृष्णांकडे जा. पण ह्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांचा अपमान करत सुद्धा. मग आता इथे कृष्ण काय म्हणतायत बघा. आपण ह्याच्यावर ऑलरेडी चर्चा केलेली आहे की हा वेदांमध्ये ऍक्च्युली एक कर्मकांड नावाचा भाग आहे. मग होतं कसं, ते स्वर्ग प्राप्तीसाठी आहे. चांगली कामं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये. मग हे जे स्वर्गात जे वेदांचं ते आचरण करतात आणि तेवढं पुण्य जमा झालं तर मग ते इंद्रांच्या स्वर्गलोकामध्ये पुढे जातात
आणि तिथल्या सुखांचा उपभोग घेतात. पण काल सांगितलं त्याप्रमाणे की भक्त जे असतात ना, त्यांना ह्या कशामध्येही इंटरेस्ट नसतो. भक्तांना फक्त शुद्ध भक्ती आणि भगवंतांशी जोडलेलं राहण्यात रस असतो. ओके. हा माताजी, आता पुढचं आपण हे ना पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे बघा, की काय आहे म्हणजे त्याचं हे, की तुम्ही जरी स्वर्गात गेलात तरी कसं तुम्ही मुक्त होत नाही आपला आत्मा ह्याच्यातून, जन्ममृत्यूच्या ह्या एरझाऱ्या आहेत ना फेऱ्या, त्याच्यामधून. हो, वाचा माताजी. हरे कृष्ण. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गता गतं कामकामा लभन्ते. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्ण. हा, गीता हे सिद्धांत आहेत बघा. आणि इथे जेव्हा आपण स्वर्गासाठी काहीतरी करत असतो, त्यात वाईट काही नाहीये. पण जर का तुम्ही स्वर्गाची इच्छा धरून काहीतरी करत असाल, तर मग जेवढं तेवढं पुण्य जमा झालं तर स्वर्गात जन्म मिळेल, पण मग तिथली अमर्याद इंद्रिय सुखांचा आपण उपभोग घेऊ शकतो. पण होतं काय बघा, तिथला नियम कसा आहे, जेव्हा तुमचं ते पुण्य क्षीण होणार, संपणार, तेव्हा तुम्हाला पुन्हा एक खाली पृथ्वीवर एक मनुष्य जन्म मिळणार. आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा हे सगळं सुरू होणार. आणि ह्यात परत तुमचं जर का तितकं पुण्य जमलं की तुम्ही वरती स्वर्ग लोकात जाऊ शकता, तर तुम्ही जाल. नाही तर मग त्या वेळच्या कर्मांप्रमाणे आपलं जसं असेल ना, त्याप्रमाणे असतं. मग ह्यामध्ये उपाय कृष्ण, ही गीता ही थोडी उच्च स्तरावरचं ज्ञान आहे. हा, की इंद्रिय सुखांमध्ये मुळातच रस नसतो त्यांना. किंवा आत्म्याचा भगवंतांशी नातं जोडणं, हा ह्याच्यामध्ये, किंवा आपलं आत्म्याचा आनंद कशामध्ये. तर हे जे आहे ना, आपण पहिल्या लेवलमध्ये एक स्लाइड आहे ह्या 9व्या अध्यायात. जायंट व्हील म्हणतो ना, तो असा गोल मोठा दाखवलाय बघा. पुण्य प्राप्त झालं की वर स्वर्गात, मग पुण्याचं क्षीण झालं की परत खाली नरक, पृथ्वी लोकावर. परत समजा जमलं पुण्य तर परत स्वर्ग, परत खाली. असं म्हणजे ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातनं जी मुक्ती हवी आहे, आत्म्याला भगवंतांचे अट्रॅक्शन आहे, तो त्यांचा अंश आहे, त्यातनं आपण बाहेर नाही पडत. हम्म. हा माताजी, घ्या पुढे. हरे कृष्ण. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतो. हरे कृष्ण. हा, पण भगवंतांचं असं नाहीये. हे योगक्षेमम वहाम्यहम हे आपण LICचे ते हे ब्रीदवाक्य म्हणून ऐकलेलं आहे. तर ऍक्च्युली हे गीतेची असं समजा की फलश्रुती आहे, की सॉरी श्रुती फल आहे, की मी गीता ऐकली बाबा, मी अभ्यासली, तर मला फल काय मिळणार, फळ काय आहे त्याचं. तर ते हे आहे की भगवंत सांगतात ना, तुम्ही गीतेशी म्हणजे गीतेमुळे असं नाही, भगवंतांशी जोडला गेलात तर भगवंत ना तुमची काळजी तर घेणार. म्हणजे असं नाहीये की जे फक्त तुम्हाला पाहिजे आहे ते दिलं आणि सोडून दिलं. असं देवी देवतांच्या भक्तीमध्ये असतं, की तुम्हाला जे हवंय ते देतात आणि ते काय मग बाकीचं बघत नाहीत. भगवंतांचं तसं नाहीये. तर आपल्या ज्या गरजा आहेत त्या तर पूर्ण करतील, आणि आपल्याकडे ऑलरेडी जे आहे त्याचं रक्षण पण करतात. हा, म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते पण सुरक्षित राहील, आणि तुमच्या जे जीवनात काही प्रॉब्लेम आलाय तर तो पण दूर करतील.
हा, आपण अनन्य भक्तिभावाने भगवंतांच्या दिव्य स्वरूपाची चिंतन करत उपासना करतात. म्हणजे भक्ती म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये आपण आपल्याला जोडून घ्यायला हवं. तर मग भगवंत आपली काळजी पूर्णपणे घेतात. आणि ऍक्च्युली अजून थोड्या वरच्या स्तरावरून विचार केला ना, तर कृष्णाच्या भक्तीमध्ये कसा नियम आहे, देवी देवता साधारण ना, मी नेहमीच लेवल 1 ला सांगते की आपण आता तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी त्यांची सेवा करताय, म्हणजे देवी देवतांची उपासना करताय, तर ते फ्री मध्ये ते करून नाही घेऊ शकत. त्यांनाही बंधन आहे की सेवा फुकट नाही करून घ्यायची, काहीतरी द्यायला हवं. म्हणजे जसं आपण आपल्या शेजाऱ्यांना वगैरे एखादा पदार्थ केला की देतो ना चव बघायला, मग ते आपला डबा रिकामा देत नाहीत. आपली ती मैत्रीण काहीतरी घालूनच देते, किंवा आपण दुसऱ्याचं देताना पण काहीतरी घालूनच देतो. तसं हे देवी देवतांचं असतं उपासनेचं. हा, पण त्यांच्या शक्ती मर्यादित असतात. ती तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्त नाही करू शकत, अमर नाही करू शकत. कारण रावणाला वगैरे पण व्हायचंच होतं, तर किंवा हिरण्यकश्यपू, तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला अमर नाही करू शकत. हा, मग हे एक झालं, ते आपल्याला मुक्त नाही करू शकत. दुसरं ते तुम्हाला जे हवंय ना ते देतात, त्या उपर काही बघत नाहीत. म्हणजे रावणाने त्याचा उपयोग कशासाठी केला, किंवा हिरण्याक्षने हिरण्यकश्यपूने त्या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी केला, आणि त्याच्यानंतर विष्णूंशी युद्ध करताना काय हालत झाली, तेव्हा वरदान देणारे ब्रह्मा आपले शंकर आले नाहीत का, तर ते धर्माला चुकला होता तो, त्यामुळे ते येणार नाही. ते धर्मवत्सल आहे, त्यांनी त्या शक्तींचा उपयोग चुकीचा केला होता, त्यामुळे ते वाचवायला आले नाहीत. मग इथे कृष्णांच्या भक्तीमध्ये आपण त्यांना ब्लॅकमेल नाही करू शकत, असं की मी तपश्चर्या केली आहे, मला काहीतरी द्या. भगवंत हे ना, आता जेव्हा आपण पुढचा अध्याय त्यांचं ऐश्वर्य पाहू तेव्हा बघू, तुम्ही कुठल्याच बंधनात भगवंतांना बांधू नाही शकत. तर त्यामुळे मी एवढं केलं आणि मला आता हे द्या. भगवंत तुम्हाला देताना तुमच्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते देतात. हा हा भक्तीचा एक हे आहे. जेव्हा आपण कृष्णांची भक्ती करतो तेव्हा लक्षात ठेवायचं की कृष्ण तुमच्यासाठी जे श्रेयस्कर आहे, हितकारक आहे, ते करणार. आणि एनिहाऊ, ज्या अखिल ब्रह्मांडांचे स्वामी आहेत ते, आणि सुहृदम सर्वभूतानाम आहेत, त्यामुळे आपण कृष्णांच्या एकदा भक्तीमध्ये आलो की फार भविष्याची काळजी करायची गरज नाही, ते बघायला समर्थ आहेत, असा भक्तांचा भाव असतो. आणि हा ठाम विश्वास असतो की कृष्ण जे करतील ते माझ्यासाठी आज कदाचित मला आवडेल ना आवडेल, पण ते अंतिम हितकारक आहे. ह्यावर मात्र विश्वास ठेवा. माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. येऽप्यन्न देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ही आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हा, आता ते काल तुम्हाला सांगितलं होतं की हे जर का आपण एक वृक्ष मानला, तर झाडाचं मूळ कोण आहे, कृष्ण आहे. आणि फांद्या पानं, फुलं, फळ, अशा टाईप हे बाकीचे देवी देवता आहेत. मग जर का तुम्ही सेपरेट एखाद्या देवी देवतेकडे जाताय ना, म्हणजे त्या झाडाच्या एखाद्या पानाला पुसताय, पाणी घालताय, फुलं अर्पण करताय, आणि झाडाच्या मुळात घातलं, तर ते तुम्ही जे काय अर्पण केले ते अगदी टोकाच्या पानापर्यंत पण जातं बघा. म्हणून इथे कृष्ण म्हणतायत की जरी मग तुम्ही एखाद्या देवी देवतेचं पूजन करताय, तर वळसा घालून अप्रत्यक्षपणे भगवंतांचंच करताय. पण थोडस असं वळसा घालून, म्हणजे आपण म्हणतो ना तसं, म्हणजे लांबचा रस्ता पकडताय. मग ही आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते असं का म्हणतायत कृष्ण? चूक आहे का, आम्हाला काही स्वातंत्र्य नाही का, आम्ही कोणाची करू नये, असा अर्थ घेऊ नका. हा, इथे प्रॉब्लेम काय असतो, आपल्याला मनुष्य शरीर जे मिळालं ना त्याचं महत्व आपण समजून घ्यायला पाहिजे.
84 लाख मधली शेवटची योनी असते भगवन म्हणजे आपला मनुष्य जन्म. आणि ह्या शरीरामध्ये मुक्ती मिळवण्याची क्षमता आहे. हा, आणि बरं आपलं ध्येय मुक्ती न ठेवता हा जो भगवंतांशी आत्म्याला जोडण्याचा तरी एक चान्स असतो आणि त्यांच्या सेवेमध्ये राहण्याचा, त्यामुळे तो आपण मिस करत असतो. आणि काय माहिती परत पुन्हा मग मनुष्य शरीर कधी मिळेल काय, म्हणून ते तसं म्हटलेलं आहे. ओके. हा माताजी घ्या पुढे, की आत्म्याची उन्नती करण्याचा चान्स आपण त्यामुळे गमावून बसतो. हरे कृष्ण. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनाश्चिंत्यवन्ति ते. सर्व यज्ञांचा एकमेव मीच भोक्ता आणि स्वामी आहे, म्हणून जे लोक माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाहीत त्यांचे पतन होते. हरे कृष्ण. हा, आता इथे पतन होते म्हणजे काय, तर मगाशी त्यांनी सांगितलंय ना, की ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकून राहतो. हा, पुन्हा पुन्हा काय माहिती किती काळ गेलेला आहे की आपण तेच 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 परत करतो. त्यामुळे जेव्हा मनुष्य शरीर मिळतं तेव्हा थोडीशे प्रयत्न करायला हवेत, की मी कोण आहे वगैरे, ही सृष्टी कुणी निर्माण केली, असं सगळ्याचा म्हणजे थोडा शास्त्रांचा अभ्यास. हा, आणि जाणायचं काय आहे, तर भगवंत हेच यज्ञाचा एकमेव भोक्ता आहेत, स्वामी आहेत. हा, माताजी घ्या पुढे. ही पुन्हा गोवर्धनाची गोष्ट सांगितली आहे बघा त्यांनी तिथे. तिथे इंद्र होता. हा, गोवर्धन पर्वताच्या जी लीला आहे तेव्हा इंद्राचं गर्वहरण केलेलं आहे कृष्णाने. मग तो इंद्र की ज्याला भगवंतांना ओळखता आलं नाही. हा, मग आपण कसं ओळखणार, तर त्यासाठी गुरु असावे लागतात. गुरु आपल्याला भगवंतांकडे नेऊन सोडणार. हं? माताजी घ्या, परवा आपण सांगितली होती की नाही ही गोष्ट. हा, हरे वाच. कृष्ण. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. जे लोक देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. हरे कृष्ण. बघा, हा सरळ हे सांगितलेलं आहे सिद्धांत. आता तुम्ही ह्या शरीराने, प्रभुपाद स्वामींनी ते छान सांगितलं, तर तुम्ही ह्या शरीराने म्हणत असाल मी मंगळावरून जाऊन राहतो, अशक्य गोष्ट आहे. आपलं जे शरीर बनलेलं आहे ना, हे भूलोक म्हणजे पृथ्वीवर राहण्यासाठी बनलेलं आहे. ह्या शरीराने तुम्ही स्वर्गात जाऊन किंवा चंद्रावर जाऊन वगैरे नाही राहू शकत आपण. हा, त्या तिथले जे शरीर असणार ना, तिथे पण हे असणार किंवा आहे, तो पण चंद्रलोक वगैरे आहे. पण आपल्याला ह्या शरीराने त्यांचं काहीही कळणार नाही. आपण त्यांना आपली जाणीव होणार ना आपल्याला त्यांची. तुम्हाला अ, हा सिद्धांत आहे बघा, की तुम्ही ज्यांची पूजा करता अगदी आयुष्यभर केली आणि अंतिम काळी आपल्याला त्याचं स्मरण असलं तर आपण त्या त्या लोकांमध्ये जात असतो. मग इथे ज्या देवताची पूजा करता त्या देवतांचं लोक तुम्हाला मिळेल. हा, पितरांची करत असाल आपले पूर्वज वगैरे, तर पूर्वज ज्या ठिकाणी आहेत पितृलोक किंवा समजा आणि उद्धार झाला असला तर आणि कुठे वरच्या लोकात असतील तर तिकडे. आणि जे देवभूत आपण हे पेपरमध्ये वाचतो ना, अ, तसे म्हणजे काही उपाय करत असाल भूत प्रेत वगैरेंचं काय काय, तर पुढचा जन्म तिकडे. आणि त्याला पुन्हा मग मी एका प्रभूजींच्या शंकेच्या वेळेस सांगितलेलं, पुन्हा मग आपला मनुष्य जन्म मिळेपर्यंत हे होतं, कारण ते शरीर तुम्हाला कुठे वाहून नेऊ शकत नाही. पण मग ठीक आहे, जर का भूत प्रेतांची उपासना जे करतात त्यांना पुढचे ती योनी प्राप्त होते. आणि जे भगवंतांची पूजा करतात त्यांना भगवंतांची प्राप्ती होते. म्हणजे इथे ना कृष्णाने सिद्धांत सांगितलेले आहेत आणि सगळं आपल्या हातात आहे. स्वातंत्र्य आपल्याला असं बाहेर शोधायची काही गरज नाही, ऑलरेडी कृष्णाने दिलेलं आहे आपल्याला. हा, त्यांनी ज्ञान दिलंय आणि आपल्या हातात दिलेलं आहे, की तुम्ही तुम्हाला जे करायचंय ते करा. हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि हा प्रयत आत्मरह. आवाज येतोय ना माझा? चालेल. तर हा श्लोक पाठ करा सगळ्यांनी. इथे बघा, हा कृष्णाने काय सांगितलंय. आता आपली आणि कृष्णाची आता 9वा अध्याय म्हणजे गीतेचा आपला अर्धा प्रवास पुरा झालेला आहे. ओके. तर मग आता आपला मित्र मानलाय, आपण त्याला सखा मानलाय किंवा कायही, तुम्ही जे आई बाबा कायही आपण जे मानलंय त्यांना, त्या रूपात आता आपलं आणि त्यांचं थोडं कनेक्शन झालंय. मग ते म्हणाले, मी तुमची, आता आपण सांगतो ना, मग मला हे आवडतं, मला ते आवडतं, तसं ते सांगतायत बघा. की मग आता आपला मित्र घरी येणार असेल तेव्हा, आपल्या एखादी बहीण भाऊ येणार असेल तेव्हा आपण जनरली त्यांच्या आवडीचं काहीतरी त्यांच्यासाठी बनवतो ना, जे आपल्याला माहित आहे की त्यांना आवडतं. तसं इथे कृष्णही सांगतायत की मला ना हे आवडतं, त्यामुळे तू मला हे देत जा. हम्म. मग आपण नातं जोडलंय, आपल्याला काहीतरी अर्पण करायचंय. तर ह्या गोष्टी, आता इथे ना त्यांनी पान, फूल, फळ आणि पाणी असं सांगितलंय. मग ह्यामध्ये काय आहार येतो बघा, पूर्ण शाकाहारी आहार येतो. हा, जो वनस्पतींपासून असतो. तर तुम्ही ते अर्पण करू शकता भगवंतांना. ओके. आता तिथे त्यांनी सांगू शकले असते ना, मला मासा, अंड्याची पोळी म्हणजे आमलेट, असं ते काहीतरी द्या म्हणून. ते सांगितलेलं नाहीये तसं द्या म्हणून. काय सांगितलंय? पान, फूल, फळ अथवा पाणी. हं. त्यामुळे बघा, त्यांना ते आवडतं. तर आपण पण अवश्य असं म्हणजे चॉईस आहेत आपल्याकडे. छान छान पदार्थ करू शकतो आणि आपली भारतीय खाद्य संस्कृती इतकी अफाट आहे. तर अवश्य छान छान पदार्थ करा आणि त्यांना प्रेम आणि भक्तीने अर्पण करा. पण सुरुवातीलाच सांगितलंय, प्रेम आणि भक्ती नसेल ना, तर मात्र स्वीकार करत नाहीत. हं. त्यासाठी तुम्ही नुसतं नाही, तुमच्या त्याच्यामध्ये प्रेम आणि भक्ती हवी, तर ते स्वीकार करणार. ओके? आणि तुळशीचं पान ठेवत चला प्रत्येकावर. की काही नाही जमलं तर पाणी तरी, दूध तरी रोज देत चला. पाणी जरी दिलं तरी बास आहे. हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. हे कौंतेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर. हरे कृष्ण. हा, हे पण लक्षात ठेवा, हा पण श्लोक. हा, इथे बघा, कृष्ण आपल्याला पुन्हा पुन्हा आई वडिलांसारखे, ते आई आपल्याला सांगत असते ना, तू बाहेर जातोयस तर हे लक्षात ठेव आणि तिथे हे काळजी घे, तसं सांगतायत परत परत. की म्हणून आता आपण तर त्यांच्यापासून लांब आहोत, ह्या भूलोकामध्ये आहोत. तर इथे लक्षात ठेव की इथे तुझे जे कर्म करशील, काय खाशील, दान, यज्ञ, तप, हे जे काय करशील ते तू मला अर्पण कर. आता मला अर्पण कर म्हणजे त्यांना कशाची कमी आहे का? हम्म. तर आपल्याला त्याची कर्म बंधनं लागू नयेत. हा, नाहीतर आपण नृग महाराजांची गोष्ट बघितलेली आहे. एक कर्म चुकीचं झालं तर सरड्याचा जन्म घेऊन बसावं लागलं होतं. हा, त्यामुळे ते सांगतायत की तू जे जे काय करशील ते मला अर्पण कर, की ज्याच्यामुळे आपल्याला कर्माची बंधनं लागणार नाहीत आणि आपण भगवंतांकडे परत जाऊ शकू. आणि आता ते इथे गीतेमध्ये बघितलेलंच आहे, हे करण्यासाठी जे शरीर वापरतो, हा, जी बुद्धी वापरतो, पुन्हा आजूबाजूचं जे मिळतं आपल्याला, म्हणजे शेती करताना किंवा कायही अन्न मिळतं, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. ओके? या म्हणतात. हरे कृष्ण. शुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा
विमुक्तो मामुपैष्यसि. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. हरे कृष्ण. म्हणजे ना इथे कृष्णाने सांगितलंय बघा. आता मग ते मी मगाशी म्हटलं काय कमी आहे म्हणून ते म्हणतायत का हे सगळं मला अर्पण कर. तर नाही, यामुळे आपण आपल्या कर्मबंधनांच्या फळांपासून मुक्त राहू. म्हणजे शुभाशुभ म्हटलंय बघा. चांगली फळं भोगण्यासाठी पण तुम्हाला एक जन्म घ्यावा लागतो, एक शरीर धारण करावं लागतं. आणि वाईट कर्मफळं भोगण्यासाठी पण एक शरीर धारण करावं लागतं. म्हणजे आपण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आत्म्याला अडकवून ठेवतो. हम्म. म्हणून कृष्णाने सांगितलं की तू ते सगळं मला अर्पण कर, संन्यास योगाने युक्त होऊन. हा आता संन्यास तुम्ही शब्दशः संन्यास धरलात तर तो गुरूंच्या मताप्रमाणे घ्यायचा असतो आणि तो प्रत्येकाला शक्य नाही. मग इथे तो तुमचा स्वधर्म जो काय आहे, जी तुमची कर्तव्य आहेत, हा, ते सगळं पूर्ण करा, पण हृदयातून भगवंतांना जोडलेलं राहा, प्रत्यक्षात भक्तीमध्ये जोडलेले राहा आणि भगवंतांवर दृढपणे मन स्थिर करा. हा साधकपण नाही, दृढ निश्चय हवा आपला की भगवंत आहेत. ओके. आणि मला प्राप्त करशील म्हणून सांगतायत बघा. हा, घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. आता इथे आपण म्हणणार ना असं की एक बाजूला सांगतायत की मी कोणाचा द्वेष करीत नाही, मी कोणाशी आणि नाहीच करत ते. हा, फक्त मनुष्य नाही, ते सगळ्यांचेच सुहृदम मित्र आहेत. त्यामुळे ते कुणाचाही द्वेष करत नाहीत, कुणाशीही पक्षपात करत नाहीत. हा, सगळ्यांविषयी समभाव आहे. पण जे त्यांच्याशी भक्ती भावाने भक्ती सेवेमध्ये जोडलेले आहेत ना, ते त्यांना स्वतः त्यांचा मित्र मानतात, आपलं समजतात. आता बरोबर आहे ना. तुम्ही ज्यांच्याशी तुमची काहीतरी नातं आहे जवळचं, त्यांची काळजी ऑब्व्हियसली आपल्याला जास्त वाटते. का आपलं काहीतरी त्यालाच तर म्हणतात आपलं काहीतरी कनेक्शन आहे. म्हणून तर मग अंतिम समयी आपल्याला त्यांची आठवण यायला प्रल्हाद महाराजांनी सांगितलं ना, इवन कृष्णाने सांगितलं ना, की तुम्हाला त्यासाठी सराव करावा लागेल, माझ्याशी जोडून घ्यायला लागेल, नित्य माझ्या स्मरणात राहायचंय, तर तुम्हाला माझी शेवटी आठवण येणार. मग असा जो नित्य भगवंतांच्या स्मरणात जोडलं गेलोय, त्यांच्याशी त्यांचं एक नातं आहे, त्यामुळे त्यांचा जरा त्यांच्याविषयी प्रेम वाटतं. मग आता तुम्ही त्यामुळे तो पक्षपात नाहीये. आणि इथे दुसरी गोष्ट लक्षात घ्या की ऑलरेडी त्यांनी वर क्लिअर केलंय की जरी त्यांचे कोण भक्त नसला एखादा, तरी ते त्याच्याविषयी काही द्वेष करत नाहीत. सगळं जे द्यायचं ते जसंच्या तसं सगळ्यांना समान त्यांच्या त्यांच्या हिश्श्याप्रमाणे देऊन टाकलेलं आहे. आणि इथं अजून एक गोष्ट की त्यांनी भगवंतानी ना त्यांचा भक्त व्हायला कुणी थांबवलेलं नाहीये. जर का भक्त प्रिय आहेत तर कोणही त्यांचा भक्त होऊ शकतो. त्यांनी कुठलीही कंडिशन ठेवलेली नाही की हा किंवा हीच माझा भक्त होणार, बाकी मला कोण नकोय. इवन वनस्पती प्राणी आता त्यांच्यामध्ये ती चेतना आहे, ते सुद्धा जर का भक्ती सेवा करू शकले तर ते सुद्धा भगवंतांना प्राप्त करणारच आहे. हम्म. माताजी घ्या पुढे. त्यामुळे हा दरवाजा भगवंतांचा सर्वांसाठी उघडा आहे. वाचा. हरे कृष्ण. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यस् सम्यग् व्यवसितो हि सः. जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. हरे कृष्ण. इथे जगाई मदाईची गोष्ट सांगितली आहे बघा.
म्हणजे कसं आहे ना, आपण स्वतः समजा आपण मंदिरांमध्ये जातोय, भक्तीमध्ये आहोत, तर आपल्याला ना मनुष्यांना एक सवय असते गॉसिपिंग करायची. आता हा बाबा कोणतरी, म्हणजे आता समजा इथं अत्यंत दुराचारी वापरलंय, पण समजा की असं पण होऊ शकतं ना, की आपली मैत्रीण घरी आली आणि ती म्हणाली, "चल वेळ आहे, एखादा पिक्चर बघायला जाऊ." आणि तुम्ही म्हटलात, की अ, "नाही, त्यापेक्षा असं करूया, मी एक प्रवचन ऐकायला मंदिरात चाललीये, तू पण चल." ती आली, तिला मनाला भावलं आणि आपली मैत्रीण पण भक्ती करायला लागली. तर असा नाही विचार करायचा, की तू हिला कुठे यायचं होतं, मी म्हटलं म्हणून आली. असं नाही. कृष्ण इथे काय सांगतायत बघा. कसा का असेना तुमच्या निमित्ताने किंवा काय, तो भक्तीमध्ये आला आणि तिथं टिकलाय. भगवंतांशी त्याचं मन जोडलं गेलंय. हां, प्रेम जमलंय त्यांचं. तर आपण त्यांना हेच भक्तच समजायचं. म्हणजे जे भक्त असतात इथे जरा वरच्या लेव्हलचे आहे. म्हणजे कितीही पापी असू देत, जर का त्यांनी तो मार्ग एकदा सोडून दिला आहे ना आणि अजिबात तिकडे परत नाही गेले, कारण त्यांना स्वतःची चूक उमजली आहे आणि त्यातनं ते बाहेर पडलेत, तर त्यांना शुद्ध भक्तच समजायचं. हं. इथे ते जगाई मदायची ती आपण लेव्हल 1 मध्ये गोष्ट बघितलेली आहे. हां, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. हो. क्षि- क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हरे कृष्ण. तर आता ना जेव्हा आपण आता ही राजविद्या आहे, हा सगळ्या विद्येचा राजा आहे. तर आता कृष्णाने ज्या प्रकारे सांगितलं, तसं जर का आपण ह्या कृष्णांशी अशा प्रकारे जोडलो गेलो, की आपण सगळी कर्मफल त्यांना अर्पण करतोय, भक्ती सेवेमध्ये महात्म्यांची लक्षणं आपण ह्या अध्यायात बघितली, तर त्यांच्याशी प्रयत्न करतोय. आणि इथे सक्ती पण नाही. तुम्हाला दिसते का इथे कुठली सक्ती, तू असं केलंच पाहिजेस. तर ते आपल्या हृदयातच आहेत. त्यांना कळत असतं, की तुमच्याकडनं किती होतंय, तुम्ही प्रयत्न करतायत. म्हणून ते भावग्राही आहेत ना. तर ते आपला भाव पण पाहत असतात. तर असं मग आपण प्रामाणिकपणे शुद्ध मनाने त्यांच्याशी जोडलो गेलो ना, तर भगवंत सांगतायत, की तुम्ही आपल्याला वाटतं ना माझा स्वीकार करतील वगैरे का? तर तसं नाही. ह्या मार्गावर एकदा चालायला सुरू केलं ना, ते आपोआप होत जातं आणि मग भगवंत सांगतायत, की असा हा जो सदाचारी असतो ना, धर्मात्मा, हा लवकरच भगवंतांकडे जातो. म्हणजे शाश्वत शांती प्राप्त होते आणि भगवंतांना प्राप्त करू शकतो. त्यामुळे ते म्हणतात, की अर्जुना तू घोषणा निर्भय हो. हां, आणि कृष्णांचे भक्त कधी भीत नसतातच. इथे कुठली भीती नाहीये. हं. तर कृष्णाचे भक्त हे निर्भय असतात. की त्यामुळे निर्भय हो आणि घोषणा कर म्हणतात, की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. ते इथे प्रल्हादांची गोष्ट सांगितलेली आहे. किती विश्वास होता बघा प्रल्हादांचा कृष्णांवर. स्मरण भक्तीचं हे आहेत, उदाहरण आहेत प्रल्हाद महाराज. हां, इथे वडील कशा कशात टाकत होते, तरी सुद्धा एक क्षणासाठी पण ते कृष्णांना विसरले नाहीत. आणि मग ते काय म्हणाले शेवटी, की "कुठे आहे? सांग, सांग" म्हणतो, "कुठे आहे तुझा विष्णू?" तर ते सांगतात, "अत्र तत्र सर्वत्र." सगळीकडे आहेत. मग तो म्हणतो, "या खांबात आहेत का?" तर आता खांबात कशाला आपले विष्णू भगवान येऊन बसणार सांगा? पण तो म्हणतो, "हो, खांबात आहेत." आणि मग तो लाथ मारतो त्याच्यावर. तर जेव्हा भक्त म्हणाला ना, "खांबात आहेत," तर खांब फोडून प्रकट झाले. हं. घ्या माताजी पुढे. तर आपण पण लक्षात ठेवायचं, हा असतो आपला विश्वास. हरे कृष्ण. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा क्षूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. हे पार्था, जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले
तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. हरे कृष्ण. आताच म्हटलं तसं की जर का कृष्णांना भक्त प्रिय आहेत तर आपल्याला भक्त व्हायला कुणी थांबवलेलं नाहीये. काहीच म्हणजे कुठलीही अट नाहीये. सगळ्यांचा स्वीकार आहे त्यांच्याकडे. करुणा सागर आहेत ते. तर तुम्ही कुठल्याही म्हणजे मनुष्य तर सोडाच पृथ्वीवरचे दैत्य कुळातले जरी असाल तिथे प्रल्हाद बळी महाराज हे दैत्य कुळातील होते. हा वृत्रासुराची एक गोष्ट आहे. चित्रकेतू हे असतात ते यक्ष आणि मग शाप मिळतो म्हणून वृत्रासुर म्हणून येतात. आणि खूप छान भागवतम मध्ये त्यांनी प्रार्थना केलेली आहे. खूपच छान प्रार्थना आहे. हा तर बघा म्हणजे जरी त्या तुमचे भाव बघितले जातात. शरीर कुठलंही असू दे ते काय कुणाच्या तितकं हातात नसतं की आपल्याला आता कुठलं शरीर मिळणार नाही तर काय. पण आपल्याला भगवंतांचं जर का आपण भगवंतांशी जोडून घेऊ शकलो तर ते सगळ्यांचा स्वीकार करता. मग तुम्ही कुठल्याही कुळातले असा स्त्री वैश्य शूद्र कायही असा परमगती. परमगती म्हणजे काय भगवंत. तर भगवंतांना आपण प्राप्त करू शकतो. आणि आत्मनिवेदनमचे बळी महाराज हे आहेत हा उदाहरण दिलं जातं. कारण शरणागती कारण जेव्हा छोटा वामन आलेला असतो ना तो छोटूसा असतो. 3 पावलं जमीन. मग बली महाराज म्हणतात ना जरा आश्चर्य वाटतं. ते म्हणतात छोटासा बालक तर तू आहेस आणि तुझी 3 पावलं जमीन केवढीशी होणार जरा आणि मग असे ते म्हणत असतात. तर त्यांचे गुरु ते हे शुक्राचार्य त्यांना सांगत असतात हा विष्णू असेल. हा मला काहीतरी असं चुकीचं वाटतंय ह्याच्यामध्ये. ते ना बळी महाराज तिथे खूप छान सांगतात. ते म्हणतात विष्णू असले तर त्यांच्याच प्राप्तीसाठी तर हे सगळे यज्ञ वगैरे करतोय मी. मग ते आले असले तर त्यांना म्हणजे आताच म्हंटल ना ते यज्ञाचे अधिपती आहेत. सगळ्यावर त्यांचा हक्क आहे. तर मग तो म्हणतो मग उलट मग आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि मग ते 3 पावलं हे देतात. मग पहिल्यामध्ये त्यांचं लोक आणि खालची सगळी घेतो. दुसऱ्या पावलामध्ये वरचं सगळं घेतो आणि मग म्हणतो आता तिसरं पाऊल कुठे ठेवू बळी. तर ते सांगतात की माझ्या डोक्यावर ठेवा. अजून मी स्वतःला हे केलेलं नाहीये. दान दिलेलं नाही. हा तर असं हे असतं आत्मनिवेदन. आणि मग भगवंत तरी काय भगवंत त्यांना ते पाताळाचं राज्य पण देतात. आणि त्यांच्या ह्याच्यावर द्वारपाल म्हणून मी असेन म्हणून सांगतात. आणि तेव्हा जे इंद्र होते त्याच्यानंतरचे पुढचे इंद्र बळी महाराज असणार आहेत. हं? हा माताजी घ्या पुढे. तर ते म्हणजे बघा ते किती भक्त वत्सल आहेत. हरे कृष्ण. किं पुनर्ब्राह्मणः पुण्य भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम. तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजर्षांविषयी काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. हरे कृष्ण. हा मग तुम्ही असे जरी असलात अगदी दैत्य कुळातले आणि काहीतरी भगवंत स्वीकार करणार आहेत. मग तुम्ही नुसतं भगवंतां त्यापेक्षा गुरूंकडे जाऊन जीवनात त्यांच्याशी जोडून घेऊन ह्या भक्तीच्या मार्गावर चालत राहिलात. हा आता आता ही वारी गेली आहे बघा आपली आषाढीची. त्यांचे मोबाईलवर किंवा टीव्हीवर ना त्यांच्याकडे बघून सुद्धा आपल्याला असे आनंद होतो. का आनंद होतो सांगा. कारण तो आत्म्याचा आनंद आहे. हम्म आत्म्याचा स्वभाव आहे. अध्यात्म म्हणजे काय आत्म्याचा नित्य स्वभाव. तर त्याला भगवंतांशी जोडलेलं राहण्यामध्ये आवडतं. तेच सगळ्यात जास्त आवडतं. तो आनंद आहे. तो दिव्य असतो. मग जर का तुम्ही असं भक्त राहत असाल बनून शुद्ध आचरण करत असाल हा तर म्हणजे म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न होऊ. हा मग आपल्याला कुणी अडवलं. एक मिनिट हा मी त्याचं ओरिजिनल ट्रान्सलेशन काय आहे बघते. हा म्हणून या अनित्य दुःखमय जगतामुळे आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न होऊ.
ओके, हा एक चान्स समजायचा आणि हाच आपला खरा आनंद आहे. त्यामुळे नक्की आपण नाहीतर हे जग कसं आहे बघा, अनित्य आणि त्यांनी आधीच सांगितलं ना, दुःखालय आणि अशाश्वतम. त्यांनीच वर्णन केलेलं आहे. मग आपण इथं हे आपलं नित्य नाहीये, हे अनित्य आहे. आपलं नित्यधाम हे भगवंतांचं धाम आहे. ओके, हा माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. बघा, भक्ती करू म्हणजे मी काय करू, तर हा श्लोक आता 18व्या अध्यायातही परत बघणार. तर हे लक्षात ठेवा, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. की आपलं मन आहे ना, ते सदैव कृष्णांच्या चिंतनामध्ये जोडलेलं ठेवा. तुम्ही तुमची कर्तव्य करा, काही काही सोडून कुठे जायची गरज नाहीये. हा, कारण ते प्रत्येकाला शक्य नसतं. आणि स्वधर्म करण्यावर कृष्णांचा भर आहे. त्यामुळे तुमची कर्तव्याचा जो मार्ग आहे ना, तो अवश्य चाला. आणि ते करताना हे भगवंता तू दिलेल्या जबाबदाऱ्या पार पडल्या, तुला अर्पण केल्या, असा आपला भाव हवा. हा, पण ते करताना मनात भगवंतांचं नित्य स्मरण ठेवा, चिंतन करा. भगवंतांचा भक्त व्हा, त्यांना प्रणाम नमस्कार करा आणि त्यांचे पूजन करा. अशाने आपण निश्चित भगवंतांना प्राप्त करू शकतो. माताजी पुढे झाला आपला आजचा हा अध्याय. तर ओके, हे सारांश आहे. आपण बघितलं की भगवंतांचे ऐश्वर, त्यांच्याकडे जायचे मार्ग, अनन्य भक्तीविषयी आहे. ठीक आहे, आपला अध्याय झालाय. मग त्याची घ्या पुढे. आपण आता 10व्या अध्यायाला जाऊ. योजना माताजी हे क्लोज करा, 10वा अध्याय ओपन करा. माताजी 10व्या अध्यायाची PDF मला दिली नाहीये. असं आहे का? ठीक आहे, थांबा, तोपर्यंत कॉल. मी विचारते संजना माताजींना, 2 मिनिटं द्या. हा, ठीक आहे, तोपर्यंत कॉल करून विचारा, उचलतात का पहा. संजना माताजी करतील शेअर. हा. तर आहे ना, 10वा अध्याय आहे ना, त्याचं नाव काय आपण सुरू करू शकतो. तर त्याचं नाव विभूती योग असं आहे. विभूती योग म्हणजे काय, तर भगवंतांचे ऐश्वर्य. तर या म्हणजे आपण आहे ना, भगवंतांचा अंश आहे असं आपण म्हणत राहतो. तर आपण अणू आहोत आणि भगवंत विभू आहे. हा, म्हणजे आपण एक अंश मात्र, कण मात्र आहोत आणि भगवंत पूर्ण आहेत, विभू. आता विभूती म्हणजे आपण साधारण कशा अर्थाने वापरतो, की ते महान विभूती आहेत, म्हणजे एक महान व्यक्तिमत्व आहे, अशा अर्थाने वगैरे वापरतो. पुन्हा अंगाऱ्या वगैरे देतात, त्याला पण कधी कधी म्हणतात विभूती. तर इथे भगवंतांचं ऐश्वर्य अशा अर्थाने ह्या अध्यायाचं नाव विभूती, की प्रभुपाद स्वामींनी सांगितलंय श्री भगवंतांचं ऐश्वर्य. विभूती योग म्हणजे तर आणि जसा हा अध्याय पाहाल ना, तसं तुमच्या लक्षात येईल की भगवंतानी अर्जुनाने विचारलं म्हणून हे ऐश्वर्य सांगितलेलं आहे. असं नाही की भगवंतांना सांगायचा खूप हौस आहे. आणि सुंदरसा हा, म्हणजे हे अध्याय खूप छान आहे. तुम्हाला म्हटलेलं ना, 9वा अध्याय पण तुम्ही सुंदर अध्याय आहे, तो जरा वाचत चला. तसा हा 10वा पण छान आहे. मग तुम्ही मिनल माताजी पहिला श्लोक वाचा. हरे कृष्ण. अध्याय 10वा विभूती योग, श्री भगवंतांचे ऐश्वर्य. श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमौ वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे
तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. आता इथे भगवान सांगतायत की अर्जुना, तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ. आता इथे ना आणि ऍक्च्युली पुन्हा ऐक, शृणू. हा म्हणजे श्रवण करणं किती गरजेचं आहे बघा. ही श्रवण भक्ती ना जीवनात खूप महत्वाची असते. श्रवणच असतं जे तुम्हाला ना भगवंतांची अनुभूती म्हणतात ती करून देणार. तर म्हणतात आता परत एकदा ऐक. आणि पूर्वी ना हे होतं, म्हणजे हे लिखाण वगैरे नसायचं. गुरूंच्या तिथे गुरूंकडून ऐकून त्याचं पठण करून मुलं लक्षात म्हणजे श्रवण करायची आणि मग ते पुढच्या पिढीला असं ज्ञान येत होतं. एवढी महत्वाची असते हे श्रवण करणं. आणि पुन्हा एकदा ऐक म्हणतात, हे लक्ष देऊन ऐकायचं. हा आणि तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ. मग इथे परत लक्षात ठेवा की आपलं भगवंतांशी काहीतरी नातं जोडलेलं असायला हवं, तुम्हाला जे आवडतं ते. हा आणि आता मग ते असं ज्ञान प्रदान करतायत जे पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. ओके. हा बघूया आता काय सांगतायत. घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. न मे विदुःसुरगण प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणाय च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. हरे कृष्ण. हा आता ना भगवंतांच्या विषयी हे बरेचदा भगवंत सांगतात की मला कोणही पूर्णपणे जाणू शकत नाही. हा कोणही मला पूर्णपणे जाणू शकत नाही सारखं सांगतात. का बरं? माताजी ना आम्ही शेअर नाही केलेलं आहे काही, तुम्ही फक्त ऐका काय. जे शेअरिंग आहे ना ती पीडीएफ माताजींकडे नाहीये म्हणून नाही, पण हे तुम्ही ऐका, तुम्ही आम्ही जे सांगतोय ते. हा 10व्या अध्यायातला दुसरा श्लोक सांगते. जर का तुमच्याकडे गीता असेल तर उघडून समोर ठेवा आणि 10व्या अध्यायातला दुसरा श्लोक पहा. ओके. तर ही जी भगवंतांची म्हणजे भगवंतांविषयी कोण का पूर्ण जाणू शकत नाही, तर हे कारण आहे की आपल्या सर्वांची जी उत्पत्ती आहे ना ती भगवंतांमधून झालेली आहे. 13व्या अध्यायात कृष्णाने सांगितले की मी परम कारण आहे आणि तुम्ही परिणाम आहात. तसे इथे आपण ब्रह्मांडाची रचना जेव्हा पाहतो तेव्हा बघितलंय की नाही की गोलोकधामात भगवंत मग त्यांचे विस्तार होत 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 महाविष्णू किंवा कारणोदक्षाई विष्णू. हा मग क्षीरोदक्षाई विष्णू, सॉरी गर्भोदक्षाई विष्णू आणि मग क्षीरोदक्षाई विष्णू. तर आता लक्षात आलं का की आपली उत्पत्ती ही त्यांच्यामधून झाली आहे. मग आपण आता ना इथे एक लक्षात घ्या की आपण एक आपल्या आई वडिलांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर आपल्या योजना माताची जन्मापासून, दुसरा श्लोक घ्या. तर आपण आपल्या जन्मापासूनच पुढचं सांगू शकू कारण आपण आई वडिलांना बघितलेलं असतं. पण ते त्यांच्या लहानपणी कसे होते काय होतं हे जेवढं आई वडील आपल्याला सांगणार त्यावरूनच आपण लक्षात ठेवणार ना. हं? तसं इथे आणि बरं आई वडील ठीक आपण बघतो तरी आपले आजी आजोबा पणजोबा पणजी ह्यांच्याविषयी आपण काय सांगणार कारण आपण त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं नाही. थोडंफार जे ऐकून माहित आहे तेच सांगू शकणार. मग जे भगवंतांचे एवढे एवढे विस्तार होऊन त्याच्यानंतर हळूहळू आपण येत असतो तर आपण त्यांना पूर्णपणे कसं जाणणार. त्यावेळी कृष्ण म्हणतात की कोणच मला की नाही कोणालाच माझे ऐश्वर्य वगैरे पूर्ण नाही कळत कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे म्हणून. हा हा माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. यो मामजमदानींच वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढ समर्थ्येषु सर्व पापै प्रमुच्यते. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. हरे कृष्ण.
आ- आता ना आपण आहे ना मुख्य म्हणजे मोहरहित कृष्ण काय सांगतायत, जो मोहरहित झालेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही जरा कृष्णांना जाणायचा प्रयत्न करताय, ज्ञानाची दृष्टी जर का आली आहे, तर हे आपल्या हृदयात जे हे असतात ना, काम, क्रोध, लोभ, मोह, त्यापासून आपण थोडं दूर, अजून शुद्ध नाही झालेलो, पण दूर निघालोय असं तरी समजा. कारण कृष्णांना जाणण्यासाठी तुम्हाला ज्ञानाची दृष्टी येणं गरजेचं आहे. हे जे सगळे मोहरहित व्हायला हवं, हे सगळं बाजूला सोडायला हवं. वितराग, भय, क्रोध असं आहे ते. राग, भय, क्रोध ह्यापासून तुम्ही लांब व्हायला पाहिजे. तर असा मग जो मनुष्य असतो ना, तो भगवंताला अजन्मा, अनादी. हा अजन्मा म्हणजे काय, तर ते चौथ्या अध्यायात की जन्मही घेत नाहीत, मृत्यू येत नाही, ते अवतार घेतात. म्हणजे स्वतःचं कार्य करण्यासाठी ते अवतरित होतात. कार्य झालं की त्यांच्या धामात जातात. ते नित्य आहेत, त्यांना जन्म मृत्यू आपलेला आहे, त्यांना नाही. अनादी म्हणजे पूर्वापार आहेत, ते सनातन आहेत. सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. म्हणजे एवढं जाणलं तरी आपण पापापासून मुक्त होणार. हा माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानै यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्ती, क्षमा, सत्य, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म, मृत्यू, भय, निर्भयत्व, अहिंसा, समत्व, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत. हरे कृष्ण. तर हे जे विविध गुण आहेत ना, ह्याचं प्रभुपाद स्वामींनी थोडस स्पष्टीकरण अर्थ सांगितलेलं आहे बघा. ह्याचं जे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही अवश्य वाचा. हा, तर इथं आपण काय लक्षात ठेवायचंय की चांगले काय, वाईट काय, जे काय इथे निर्माण झालेलं आहे ते सगळं कृष्णाने इथं निर्माण, म्हणजे त्यांच्यापासून निर्माण झालेलं आहे. आपण इथे काही निर्माण केलेलं नाही. हा, पण इथे स्वातंत्र्य मात्र आहे इथे सगळं. ह्यातलं तुम्ही काय स्वीकारायचंय ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य आणि एक चेतना, एक सदसद विवेक बुद्धी, की योग्य काय अयोग्य काय हे मात्र आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे जरी इथे ते सगळं अवेलेबल असलं तरी स्वीकारताय तुम्ही. त्यामुळे त्याची बंधनं, कर्मफळही तुम्हीच स्वीकारायची आहेत. माताजी घ्या पुढे 6वा अध्याय श्लोक आणि वाचा एकदा नक्की हे. हरे कृष्ण. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजाः. सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु म्हणजे मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. हा, आता उत्पत्ती सांगितली आहे हळूहळू कृष्णाने. तर जे सप्तर्षी आपल्याला आकाशात सप्तर्षी दिसतात बघा, तर हे जे सप्तर्षी पुन्हा त्याच्या आधीचे 4 कुमार म्हणजे ते सनत कुमार ते, किंवा मनु, मनु म्हणजे काय, मानव जातीचे पिता. म्हणूनच मनुचे पुत्र ते मानव असं आपलं नाव आहे. मानव का आहोत आपण, तर मनूंचे पुत्र आहोत. हा, तर ह्या सगळ्यांची उत्पत्ती भगवंतांपासून झालेली आहे. हा, आणि पुन्हा विविध लोकांवर निवास करणारे सर्व जीव पुढे त्यांच्यापासून उत्पन्न झाले. म्हणजे मूळ कुणामध्ये आहे सांगा, तर भगवंत हे मूळ आहेत. त्यामुळे ते उलट त्यांना पूर्ण कोणीच नाही जाणू शकत. आपली उत्पत्ती त्यांच्यामधून झालेली. घ्या माताजी पुढे.
हरे कृष्ण. एतां विभूतिं योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो मनुष्य माझे ऐश्वर्य आणि योग शक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वतः जाणतो तो अनन्य भक्ती योगामध्ये युक्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. आता इथे हे भगवंतांचं ऐश्वर्य, ह्या योग शक्ती, हे आपण का जाणायचंय? हा, तर काही चमत्कार भक्तांना मुळात भक्ती आणि चमत्कार ह्याचा काही जास्त संबंध नसतो आणि भक्तांना त्याच्यामध्ये रस पण नसतो. उलट अशा गोष्टी चमत्कार वगैरे आपल्याला मायेमध्ये अडकवतात हा, आणि कृष्णांपासून लांब ठेवतात. त्यामुळे आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर जायचंय, ज्ञानाच्या नजरेने बघायचंय, हा, भक्ती मार्गावर चालायचंय. तर पण तरी पण हे ऐश्वर्य, भगवंतांच्या शक्ती हे जाणण्याचा उपयोग काय आहे? तर आपल्याला भगवंतांचं आणि आपलं हे कळतं, स्थान काय आहे, भगवंत कसे विभू आहेत, हे आपण कसे अणू आहोत. मग त्यामुळे आहे ना, आपण भगवंतांना ह्याला म्हणायचं की तुम्ही तत्वतः जाणताय शास्त्रांनुसार, की त्यांची पोझिशन काय आहे आणि आपली, आणि ते आपल्यासाठी किती करतायत, आणि आपण त्यांच्याशी शरणागत भावाने जोडलं गेलं पाहिजे. हा, एवढं एकच ह्याचं हे आहे, की भगवंत म्हणजे काय आहेत हे समजून घ्या. ओके, आणि ते समजणं खूप गरजेचं असतं, की काय आहेत भगवंत. आपण म्हणतो अखिल ब्रह्मांडांचे स्वामी, अजन्मा. हा, आता 10व्या अध्यायात अर्जुनाने प्रार्थनाच केलेली आहे, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परममिद. म्हणजे ते काय काय आहेत ते बघा. ते बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की कृष्ण म्हणजे काय आहेत. हं? माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्ण. हा, हे आपण 15व्या अध्यायात पण बघतो. असं नाहीये की भगवंत फक्त बाबा भौतिक जगतामध्येच हे सगळं निर्माण केलंय, आपण एकदा आध्यात्मिक जगतात गेलो की स्वतंत्र झालो. हा, असं नाही. तर भगवंत प्राकृत काय आणि भगवंतांची जी उच्चतर, जे भगवंतांची आध्यात्मिक जगत आहे, तिथल्या पण सगळ्यांची काळजी भगवंतच घेणार आहेत. तिथेही जे काय लागणार आहे आपल्याला, ते सगळं भगवंतच प्रदान केलेले आहे. त्यांनीच, म्हणजे जशी आपल्या इथे सगळं, तसं त्यांच्या इथे पण सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे. आणि सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जो बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या, हा, हे ह्याच्यासाठी आपल्याला भगवंतांचं ऐश्वर्य जाणून घ्यायचंय, की जेव्हा आपल्याला कळतं ना की भगवंत भगवंत म्हणजे काय आहेत, की कसे ते, आणि म्हणजे ब्रह्म म्हणाल तर ही आपल्या आजूबाजूची सृष्टी, हे सगळं व्यापलेलं आहे, पण तरी पण आपल्या हृदयातच आहे. अजिबात आपल्याला कुठे एकटं नाही सोडलेलं. हा, ह्या ब्रह्म म्हणजे तारे, हे ग्रहगोल, ह्या सगळ्याला धारण केलंय आणि भगवंत रूपात त्यांच्या गोलोक धामात आहेत. हा, तर हे असं जेव्हा आपण सगळं तत्वतः जाणतो ना, तेव्हा काय होतं की ते माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हा, कारण ते तर मधुराष्टकम वगैरे ऐकल्यावर आपल्याला कळतं की कसे मधुर आहेत. मग आपण आपोआप त्यांच्याशी आणि जोडलो जातो. हा, घ्या माताजी. की आपल्याला पण त्यांच्या सेवेमध्ये थोडस आणि जोडून घ्यायला आवडतं. हरे कृष्ण. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयन्तं परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो.
हरे कृष्ण. ही ना 10.8, 9, 10 आणि 11 ह्याला चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात. हा की इथे तुम्हाला अ, गीतेमध्ये काय सांगितलं हे साधारण 4 ह्या श्लोकांमध्ये सार कळेल. 10.8, 9, 10 आणि 11. ओके. तर आता आपण नववा बघतोय. तर भगवंतांचं आता इथे तर कळलं की जे भगवंतांचं ऐश्वर्य वगैरे जाणतात त्यांना ओळखायला लागलेत थोडे थोडे, तर ते भगवंतांच्या भक्ती सेवेमध्ये जोडून घेतात, असं 8व्या श्लोकात आपण आत्ताच वाचलं. हा, पण जेव्हा आपण भक्तीमध्ये जोडलो जातोय मग मी योग्य मार्गावर आहे की नाही हे इथे एक चेक करा तुम्ही, की जे भगवंतांचे शुद्ध भक्त असतात ना, म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये नित्य भगवंतांचा वास असतो. म्हणजे त्यांना सतत भगवंतांची स्मरण असतं त्यांना. त्यांचे जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित असतं. हा, हे ठीक आहे. हे महात्मे आहेत सगळे. पण ऍटलिस्ट आपल्यासाठी एक खालचा चेक पॉइंट आपल्यासारख्यांसाठी होऊ शकतो बघा, की एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. म्हणजे हे जे भगवंतांविषयी आपण ऐकतो ना, ते अ, ऐकायला म्हणजे अजून ऐकावं असं वाटत राहतं. आणि ऐकलेलं आपल्या घरातल्या इतरांना सांगणं किंवा भक्तांना एकमेकांना भेटलो तर भक्तांमध्ये त्यावर चर्चा करणं, ह्यातनं तुष्यंतीच रमंतीच, की त्यांना ह्या भगवंतांवर चर्चा करण्यामध्ये अत्यंत आनंद प्राप्त होतो. जर का भक्तीमध्ये आहोत तर हे थोडंसं चेक करा, मला आवडतंय का हे, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. आणि जे ऐकताय ते सांगा इतरांना पण भगवंतांविषयी, आणि त्यातनं आनंद घ्या. हा, हा माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मलाच येऊन पोचतील. हरे कृष्ण. हा, आता ना भक्ता मार्गावर आलोय, मग मी पुढे कुठे जाणार, मला जायचंय मंदिरात पण जायला मिळत नाही, मग मी कृष्णांची सेवा कशी करू, असं जास्त ना त्रास करून घेऊ नका. इथे कृष्ण काय सांगतायत बघा, जर का जी परिस्थिती आहे तिथून तुम्ही ज्या जमेल त्या स्वरूपात छोट्या छोट्या प्रकारे तुम्ही भगवंतांशी जोडले गेलेले आहात, त्यांची सेवा करण्यामध्ये युक्त आहात, तर भगवंतच तुम्हाला ते ज्ञान, ते मार्ग दाखवत जातील, की तुम्ही आणि भगवंतांच्या जवळ जा. हम्म. भगवंतच म्हणजे आता कुठून तरी तुम्हाला ही लिंक आली असेल किंवा कोणतरी तुम्हाला मंदिरात घेऊन गेलं असेल, असं म्हणजे भगवंतच तुम्हाला ते मार्ग पण दाखवणार. ठीक? हा माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. तेषामेवानुकम्पार्थं महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. हरे कृष्ण. हा, आणि काय सांगतायत बघा, की एकतर असे मार्ग ते दाखवतीलच की आपण त्यांच्याकडे जाऊ. आणि विशेष अनुग्रह, भक्त वत्सल आहेत ना भगवंत, आपल्याला गरज आहे ते फक्त ह्या मार्गावर म्हणजे स्वतःला झोकून द्यायची, समर्पित भगवंतांना आपल्याला स्वतःला समर्पित करण्याची. पुढचे मार्ग पण ते दाखवतील आणि अजून विशेष अनुग्रह करण्यासाठी पुन्हा म्हटलेत बघा, त्यांच्या हृदयात वास करणारा मी. आपल्या हृदयात ते ज्ञान प्रकट करतील. आणि अज्ञानाचा अंधार दूर करतील. म्हणजे ना, आपल्याला जो ज्ञान हवं भगवंतांकडे जाण्यासाठी, ते ज्ञानाच्या प्रकाशाने तो अज्ञानाचा जो अंधार आहे ना, तो भगवंतच दूर करतील. मग त्याच्यासाठी गुरु पाठवतील किंवा
कायही ते भगवंतच त्याची काळजी घेणार, की जे जे ते ज्ञान हवंय भगवंतांविषयीचं ते आपल्या हृदयात ना ते स्वतःच प्रकट करतील. हा, ते पण कसं, ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने, म्हणजे त्यांच्याविषयीचं ज्ञान देऊन अज्ञान दूर करतील. ओके. हा, घ्या माताजी पुढे. आणि आपण जेव्हा बघा, तुम्ही ह्याचा अनुभव पण घ्या, तुम्ही जेव्हा जप वगैरे करत जाता ना, तेव्हा हळूहळू आपल्या ची जी एक समज असते ना ती वाढत जाते आपल्याला. मग गीता एकदा वाचून कुणालाच नाही कळणार तर, आणि एकदा वाचण्याची ती नाहीच आहे. रोज थोडं त्याचं वाचन करायचं, आणि नित्य नूतन आहे ती. नवीन नवीन अर्थ आपल्यालाच हे जोडले जातात त्याच्याशी. वाचा मात्र. हरे कृष्ण. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, तुम्ही पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्या विषयीच्या या सत्याला पुष्टी दिली आहे, आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. हरे कृष्ण. हा, आता ना हे 12व्या पासून 18व्या श्लोकापर्यंत अर्जुनाने ना भगवंतांची स्तुती केलेली आहे. आणि कृष्णांना आवडतं, त्यांच्या शुद्ध भक्तांनी त्यांच्याविषयी जे गायलेलं आहे ना ते ऐकायला त्यांना खूप आवडतं, कारण त्यांचं भक्तांवर प्रेम आहे. तुम्ही कधी मंदिरात वगैरे गेलात ना तर अवश्य भगवंतांचं स्तोत्र वगैरे विविध जे काही येतं ते पठण करत चला. कधी मंदिरात गेलात किंवा घरातल्या पण भगवंतासमोर बसून ह्या अर्जुनाची ही प्रार्थना म्हटलात तरी चालेल. 18व्या अध्यायापर्यंत त्याने भगवंतांची ही प्रार्थना केली आहे बघा. तर तो कृष्णांना काय म्हणतोय, तुम्हीच परम ब्रह्म आहात. हा, म्हणजे पुरुषोत्तम भगवान, परम धाम, सर्वोच्च आहात, पवित्र परम, सर्वात पवित्र आहात, पुरुष, शाश्वत, हा, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. सॉरी. नारद आणि पुढे बघा तो काय सांगतोय, हे सगळं मी म्हणतोय असं नाहीये कृष्णा, असं. कारण अर्जुन म्हणणं, आता आम्ही पुन्हा आपण कलियुगातली माणसं म्हणू शकतो ना, बाबा अर्जुन तू म्हंटलस म्हणून का आम्ही ऐकू. आम्हाला नाही पटत. तर तो पुढे पुरावा देतोय बघा, की मी म्हणतोय म्हणून कृष्णा तुम्ही आहात असं नाहीये हे सगळं. तर याच्या आधी नारद, असित, देवल, व्यास यासारखे जे महर्षी आहेत ना त्यांनी पण तुमच्या विषयीच्या या सत्याला पुष्टी दिलेली आहे. आणि आता तुम्ही स्वतः पण मला हेच सांगत आहात. ह्याला म्हणायचं की परंपरेतनं आलेलं आहे हे, सनातन आहे. हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे कृष्णा, तुम्ही सांगितलेले सर्व काही मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. आता आणि कृष्ण सांगतायत की अर्जुन सांगतायत, कृष्ण तुम्ही तुमच्याविषयी जे सांगितलं ना ते पूर्ण सत्य म्हणून मी स्वीकारतोय. हा, म्हणजे ह्याला म्हणायचं आता मला असं हे नाहीये, मी पूर्ण सत्य मानलेलं आहे आणि मी त्यावर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. आणि ना तुम्हाला देवता किंवा दानव कोणच तुम्हाला पूर्णतः जाणू नाही शकत, कारण आपली मगाशी आपण ते बघितलं की आपण त्यांच्यातून आलेलो आहोत. घ्या बघा. हरे कृष्ण. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे नाही, कृष्णा. हा
माताजी हा वाचला आपण खर तर. हा हा आता 15वा वाचा. 15वा वाचते. स्लाइड हरे उशिरा, मला कृष्ण. पण उशिराच दिसली. हरे कृष्ण. मला वाटलं तुम्ही अजून एक्सप्लेन करणार आहात म्हणून घेतलात का काय. हरे कृष्ण. स्वयमेवात्मनात्मानौ वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगत्पते. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन भूतेश देवाधिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्ण. हा आता कोणच भगवंतांना जाणू शकत नाही. मग इथे अर्जुन काय सांगतो, एकतर छान छान नावानी त्यांना हाक मारतोय, पुरुषोत्तम, भूतभावन, भूतेश. हा तर तो काय सांगतोय की बाकी कोणाची तर क्षमता नाहीच आहे तुम्हाला जाणण्याची, फक्त तुम्हीच तुमच्या अंतरंगा शक्तीने स्वतःच स्वतःला जाणू शकता. हा घ्या माताजी पुढे. म्हणजे भगवंतच फक्त स्वतःला जाणू शकतात, बाकी कुणाची ती क्षमता नाहीये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् निमास्त्वं व्याप्य तिष्ठसि. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. हरे कृष्ण. हा. आता इथे अर्जुन त्यांना सांगतायत की मला हे जे तुमचं ऐश्वर्य आहे ना, त्याचं जरासं वर्णन करून सांगा. ओके. कसे तुम्ही सर्व ग्रहलोक वगैरे हे व्यापून राहिलात, हे जर आपण भगवंतांचं ऐश्वर्य ऐश्वर्य म्हणतो, ते जरा मला तुम्ही सांगा वर्णन करून. हा घ्या माताजी पुढे. हरे एक कृष्ण. कथं विद्यामहं योगी त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन् मया. हे योगेश्वर कृष्णा, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवन, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. हरे कृष्ण. हा आपण हा श्लोक बघूया आणि थांबूया. माझ्या घड्याळाकडे लक्ष नाही. तर ना इथे कृष्णाने काय सांगितलं, अर्जुनाकडनं आपण एक शिकायचंय की अर्जुनाने पहिल्यांदा भगवंतां आपल्याला काय मागायचं झालं ना, तर त्याने आधी भगवंतांची प्रार्थना केली. हा मग श्लोक आपण कितवा बघतो, माताची तो मागचाच श्लोक घ्या जो होता तो. अ, हा हा 17वा. 17वा म्हणू. तेच थांबा, हरे हा इथेच कृष्ण. थांबा. नको, 17व्या श्लोकावर थांबा फक्त स्क्रीन. तर आहे ना इथे माताजी ऍक्च्युली काय झालंय ना, मी बाहेर आली आहे लेकाला घ्यायला, तर ती स्क्रीन हलतीये नेटवर्क प्रॉब्लेममुळे. ओके, मग आम्ही इथे थांबणारच आहोत. तर ठीक आहे, मग सगळ्यांनी मी 17. 17वा ठीक आहे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आमचं ठीक आहे, झालंच मी आहे. 17वा श्लोक परत म्हणते आणि वाचते. नको, काही गरज नाही माताजी, तुम्ही म्हणजे वाचलाय जर तो. का स्क्रीन जरी नसली डोळ्यासमोर ना तरी ऐकू येईल. हे काय आलं ना. हा आलं. तर आहे ना सगळ्यांनी वाचू का? इथे एक पद्धत असते की तुम्ही भगवंतांकडे मागताना पहिल्यांदा गेलात की त्यांना प्रणाम करून त्यांचं स्तुती प्रार्थना अर्पण करा. आणि मग तुम्हाला ना काय हवंय ते तुम्ही जेव्हा सांगाल की मला भगवंता असं असं काहीतरी हवंय, ते का हवंय तेही सांगायला हवं. की अर्जुन इथे काय सांगतोय की मला तुमचं ऐश्वर्य तुम्ही जरा सांगा, तुमच्या विभूती वगैरे. तर तो पुढे सांगतोय की त्याचा उपयोग मला काय होईल. तर मी नित्य आता भगवंतांचं स्मरण तुम्हाला नित्य करायचंय. मग मी तुम्हाला तुम्ही जेव्हा ते सांगाल तेव्हा मी तुमचं निरंतर चिंतन करू शकेन. हा तुम्हाला मला सतत म्हणजे ह्या तुमच्या ऐश्वर्यांचं जेव्हा स्मरण होईल तेव्हा मला हे आठवेल मुख्य म्हणजे की हे सगळं भगवंतांचे ऐश्वर्य आहे. आणि अशा रीतीने मी नित्य तुमच्या स्मरणात राहील. म्हणून त्याला ते ऐश्वर्य बघायचंय. हे भगवान कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे, म्हणून तुम्ही मला ते ऐश्वर्य सांगा. आपण थांबूया इथे. हा तुम्हाला काही शंका असली तर तुम्ही मला विचारा. आता आपण इथं हरे थांबूया. कृष्ण हा माताजी, मी लीव्ह करते वर्ग.
ओके ओके, हा लिव्ह करा माताजी, झालंय आमचं पण. हा हा. तुम्ही होस्ट कोणाला दुसऱ्याला केलंय का? हा, चालेल. बरं, कोणाला काही शंका असली तर विचारा, नाही तर आपणही थांबूया, उद्या भेटूया. तोपर्यंत वैष्णव प्रणाम मंत्र घेते. समजतं का तुम्हाला शिकवलेलं?